धाराशिव जिल्ह्यासह भूम तालुका परिसराला पुन्हा एकदा रात्री पावसाने झोडपून काढले। बाणगंगा आणि रामगंगा नद्यांचा संगम असल्याने गावच्या ओतीभोवती पाणी शिरले, तर साडेसांगवी गावात लोक अडकले असून गावाला पाण्याने वेढा दिलाय। दरम्यान भूमनगर रोडवर एक महिला आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती, मात्र मध्यरात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने शेडमध्ये पाणी जाऊन महिलेचा मृत्यू झालाय। भूम परिसरातला पावसाचा हा पहिला बळी ठरलाय, तर अनेक जनावरे देखील पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, भूम तालुक्यामध्ये देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, काय सद्यस्थिती? प्राजक्ता, गेली अनेक दिवसापासून जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात विशेषतः भूम परांडा तालुक्यात पाऊस हा जो आहे तो जोरदार पद्धतीने बरसतो आहे। मागं हा पाऊस बरसला होता, मात्र 2 दिवसाची विश्रांतीनंतर काल रात्री पुन्हा जो आहे तो भूम तालुका असेल किंवा आता जी माहिती मिळते ते परांडा तालुक्याची जोरदार पाऊस झाला आहे। भूम तालुक्यातील पहिली परिस्थिती बघितलं तर साडेसांगवी हा जो बाणगंगा आणि रामगंगा ह्या नद्याचा परिसर आहे, या गावाला पाण्यानं वेढलं होतं आणि ही गावकरी जे आहे ते रात्री आपला जीव वाचून एका कोपऱ्याला बसले होते। मात्र पोलिसांचा महसूल आता तिथं त्यांच्याशी संपर्क झाला असून पाणी कमी झाल्यामुळे या गावातील लोकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन सध्या करत आहे। तर अशीच परिस्थिती आता आपल्याला परांडा तालुक्यातली सुद्धा बघायला मिळते। लाखेबुके म्हणून एक गाव आहे, त्या गावात गावकरी जे आहे ते एका बिल्डिंगवरती चढून बसलेले आहेत आणि 10 गावकरी दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत। लाखेबुके परांडा तालुक्यातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे। तशीच भूम परिसरातली ही जी वारेवाडीची एक वयोवृद्ध महिला आपल्या शेडमध्ये झोपली होती, रात्री तिच्या शेडमध्ये पाणी हे जाऊन त्या महिलेचा, वयोवृद्ध महिलेचा, वाऱ्यास आहे त्या महिलेचं नाव आहे, तिचा देखील मृत्यू झाला आहे। हा पहिला बळी आहे। प्राजक्ता, दुसरं जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं भूम तालुका हा पशुपालकांचा तालुका म्हणून ओळखलं जातं। याच्यात जनावरांची संख्या मोठी आहे। लोकांनी आपल्याला प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी फोन करून जी माहिती दिली आहे, आमच्या डोळ्यात देखत आमची गोठ्यात बांधलेली जनावरं ती वाहून गेलेली आहेत। आता जी माहिती मिळते ते 150च्या जवळपास जनावरं जी आहेत ती पाण्यात वाहून गेलेली आहेत। ना भूतो ना भविष्य अशी परिस्थिती सध्या भूम आणि परांडा तालुक्यात पाहायला मिळते। 70 वर्ष कधी आम्ही पाऊस बघितला नव्हता, एवढं पाणी नदीसारखं, नदीपेक्षा महापूर जो आहे तो सध्या गावखेड्यात दिसतो आहे। त्यामुळे लाखेबुके इथं प्रशासन सध्या गावात नागरिकांच्या संपर्कात आहे। तर साडेसांगवी येथील लोकांना बाहेर काढून त्यांनाही कुठेतरी सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। मात्र प्राजक्ता, जसं आता दिवस उजवतात तसं पावसाचं हे विदारक रूप किंवा नुकसानीचे आकडे जे आहेत ते समोर येत आहेत। आपण त्याच्या बाबतीत निश्चित माहिती घेऊन आणि ज्या पद्धतीचं सध्या हे आहे पाण्याची परिस्थिती आहे तिथेही नागरिकांनी काळजी घेणं देखील गरजेचं आहे। प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे। प्राजक्ता, बालाजी, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।